विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी, विश्वसंवादच्या 55व्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत चित्रा अभ्यंकर. चित्रा अभ्यंकर यांचा व्यवसाय म्हणजे त्या हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत. एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर सही बघून त्याच्याबद्दल आडाखे बांधणं, त्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल आडाखे बांधणं आणि जर काही आवश्यक असेल तर त्यात बदल करायला सुचवणं, असा त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप आहे. तेव्हा चित्रा, नमस्कार आणि विश्वसंवादच्या पॉडकास्टवर येऊन आमच्याशी गप्पा मारायची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. विश्वसंवादच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. मंदारजी, मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हस्ताक्षर तज्ञ म्हणायच्या ऐवजी मी स्वतःला हस्ताक्षर सल्लागार म्हणून घेणं आवडेल मला ते. कारण तज्ञ म्हणजे माझा तेवढा अभ्यास नाही झालेला आणि हे इतकं खोलवर आहे की म्हणजे मला तेवढी माझी पात्रता वाटत नाही की आपण तज्ञ म्हणावं. सल्लागार इज ओके असं वाटतं. हरकत नाही. तर चित्रा, आपण सुरुवात अशी करूयात की जरा अजून थोडं खोलात जाऊन हस्ताक्षर सल्लागार या तुमच्या कामाचं थोडं जास्ती आम्हाला वर्णन सांगा, किंवा त्यात तुम्ही एक्झॅक्टली काय काय करता याबद्दल थोडी माहिती घेऊन आपण सुरुवात करूयात. चालेल. हस्ताक्षर ज्याला आपण हँडरायटिंग म्हणतो, पण ह्याचं व्यापक रूप जे आहे ते ग्राफोलॉजी म्हणून, त्यातला मला वाटतं मराठी किंवा हिंदीत काही दुसरा शब्द नाहीये. तर ग्राफोलॉजी हे एक थोडंसं नुसतं हस्ताक्षरपेक्षा थोडंसं मोठं विज्ञान आहे. कारण ह्याच्यात मग फक्त हस्ताक्षर म्हणजे लिपी, आपण देवनागरी किंवा इंग्लिश किंवा बाकी कुठल्याही भाषेची लिपी न वापरता आपण कुठलंही ग्राफिक म्हणजे लोगो असू दे किंवा दुसरी कुठली लिपी असू दे जी मला माहिती नाहीये, किंवा कुठला रंग असू दे, हे म्हणजे थोडक्यात त्या ग्राफच्या एक्स आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला जे बसवता येईल त्याचं विश्लेषण करता येणं शक्य आहे आणि त्याचं विश्लेषण करते मी. सो इट इज बेसिकली ग्राफोलॉजी, सायन्स ऑफ ग्राफिक्स असं. अच्छा अच्छा, बर बर. तर मला विचारायचं होतं की मग तुम्ही या व्यवसायाकडे कशा ओढल्या गेलात आणि तुमची सुरुवात कुठून झाली ग्राफोलॉजीकडे वळण्याची? ग्राफोलॉजीकडे ज्याला आपण फॉर्मली म्हणूया ते मी 2014 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. तर त्याच्या आधी आपण साधारण एक वर्षभर वगैरे तयारी करतो की आता एवढी चांगली नोकरी सोडायची आहे, तर मग नोकरी सोडल्यानंतर काय करणार. तर मी जेव्हा यादी केली होती की मी काय करीन, त्याच्यातलं पहिल्या नंबरवरचं काम जे होतं ते होतं ग्राफोलॉजिस्ट होईल. आणि त्याच्यासाठी मी एक साधारण 6 महिने आधीपासून ऑनलाईन कोर्सेस जॉईन केले होते आणि मी त्याची तयारी हळूहळू सुरू केली होती की हे झाल्यानंतर आपण अजून खोलवर अभ्यास करूया आणि आपण एक फ्रीलान्सर हँडरायटिंग अॅनालिस्ट म्हणून आपण आपला व्यवसाय सुरू करूया. पण हा अभ्यास करत असताना मला असं जाणवलं की माझं हँडरायटिंग बद्दलचं कुतूहल हे माझ्या विद्यार्थी दशेपासून आहे. अरे वा. माझ्या 10वीत मी जेव्हा अभ्यास करायला खरं सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हँडरायटिंगचा मूड बरोबर काहीतरी संबंध आहे. मूड चांगला असला की वेगळं अक्षर येतं, मूड खराब असला की वेगळं अक्षर येतं आणि विविध लोकांची विविध अक्षरं असतात. कारण आपण त्यावेळेला ओळखतो ना, आपण कुणाची वही पाहिली, कुणाचा पेपर पाहिला की आपल्याला लक्षात येतं की अरे हे तिचं अक्षर आहे, हे त्याचं अक्षर आहे. म्हणजे आपण काहीतरी त्या अक्षराबरोबर त्या व्यक्तीला कनेक्ट केलेलं असतं
आणि त्याच्या खोलवर जाऊन त्या व्यक्तीचे स्वभाव गुणधर्म ते त्या हस्ताक्षरात येतात. बर बर ओके. पण मग हा शाळेतला इंटरेस्टचा विषय पुढे इतक्या वर्षांनी प्रत्यक्ष त्याच्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकडे आला असं म्हणूयात आपण. हो, अगदी बरोबर. हा, आणि आपल्याकडे मग पुढची जर्नी काय होती? पुढची जर्नी असं म्हणूया की मी 3-4 ऑनलाईन कोर्सेस केले. पुण्यात प्रत्यक्ष जाऊन 3-4 हस्ताक्षर तज्ञांकडून प्रशिक्षण घेतलं. पण ते मला कुठेतरी माझं समाधान होत नव्हतं की मला हे येतंय असं. कारण मुळात ते शिकवताना ते परीक्षा घेत नाहीत. त्यांनी असा 2 आठवड्याचा, 6 आठवड्याचा किंवा 40 तासांचा, 60 तासांचा असा क्लास झाला की तुम्ही तुमचं बघा आणि आता तुम्हाला येतंय तर तुमच्याकडे नोट्स आहे. कारण हा तसा थोडासा सरावाचा विषय आहे. आपण जितके जास्ती अनालिसिस करत जातो तितके आपण तेवढ्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याकडून आपल्याला कन्फर्मेशन मिळतं. सो तेव्हा ते कम्प्लीट होते ती प्रोसेस. म्हणजे तुमचं अक्षर बघून मी समजा 10 पॉइंट सांगितले तर तुम्ही मला सांगाल की 10 पैकी किती बरोबर आले. आणि तिथे म्हणजे तिथे त्याचं काय म्हणूया जस्टिफाईड एंड होतं त्या प्रोसेसचं की अनालिसिस केलं आणि तुम्ही कन्फर्म केलं की हो हो तू हे जे म्हणते ते बरोबर आहे. त्याच्या पुढे समाव असं लहानपणापासून होतं. मी LLB केलेलं आहे. LLB केल्यानंतर कुठे प्रॅक्टिस करायची तर मी सुप्रीम कोर्टात गेले होते प्रॅक्टिस करायला. की आपण म्हणजे जे त्यातलं चांगल्यात चांगलं आहे तिथे आपण जाऊन अनुभव घेऊया असं. तर हे शिकत असताना पण मी USA कॅलिफोर्नियामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल म्हणून HUI USA. तर त्यांचा ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन प्रोग्राम केला. अरे वा, बर बर. म्हणजे हस्ताक्षराच्या संदर्भातलं हे जे शास्त्र आहे ते आता म्हणण्यापेक्षा ते बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेलं आहे आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या ऑर्गनायझेशन्सही त्याच्यासाठी कोर्सेस उपलब्ध करून देतात हे मला या बोलण्यातूनच कळलं. याच्या आधी मलाही ते माहिती नव्हतं. तर मला पुढे असं विचारायचं वाटतं की बरोबर आहे तुम्ही हा कोर्स केलात आणि तुम्ही लोकांच्या हस्ताक्षराचं अनालिसिस करू शकताय. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे कुठे कुठे वापरलं जातं? तुमच्याकडे जी लोक सल्ला घ्यायला येतात किंवा तुम्हाला काम कुणाकडून मिळतं या प्रकारचं की ज्याच्यासाठी मुळे तुम्हाला हा व्यवसाय म्हणून करता येईल? आता मी इतर बऱ्याच म्हणजे अनुभवांबद्दल सांगेन तुम्हाला. पण आता तुम्ही विचारत असताना मला असं वाटलं की साधारण 1800 पासून ह्याच्याबद्दल अभ्यास आणि पुस्तकं वगैरे सुरू झालेली आहेत हँडरायटिंग किंवा ग्राफोलॉजी बद्दल. त्याचा उपयोग जे आहे ते पोलीस लोक किंवा बँकेतली लोक जेव्हा सिग्नेचर फ्रॉड होतात त्याच्यात हस्ताक्षर तज्ञाकडून सर्टिफिकेट घेऊन की हे सही ह्याची नाही. कारण आधीपासून स्कॅनिंग जे सिग्नेचरचं व्हायला लागलं बँकेमध्ये तर त्याच्याशी तपासणी करत असताना मी खूप वेळेला सर्टिफिकेट्स दिलेली आहेत की जिथे कोणी कोणाची सही करून कोणाचा प्लॉट विकला. तर तिथे खरं ज्याची जो ओनर आहे त्या प्लॉटचा त्याची सही आणि त्या डॉक्युमेंटवरची सही हे तपासून सर्टिफिकेट देता येतं आणि ते इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ते सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणून कोर्टात ग्राह्य धरलं जातं. बाकी माझे वय वर्ष 10 पासून ते वरती 60 वर्षांपर्यंत 70 वर्षांपर्यंतचे क्लायंट आहेत. अच्छा अच्छा. हा, तर मला तोच मुद्दा विचारायचा होता की कॉर्पोरेट क्लायंट्स आणि इंडिव्हिज्युअल क्लायंट्स अशा सर्व प्रकारचे म्हणजे बँकांचं जे तुम्ही उदाहरण सांगितलं ते बहुतेक सर्वसामान्यांना सगळ्यात जास्ती परिचयाचं असलेलं उदाहरण असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या क्राईम स्टोरीज मधनं बघितलेलं की अमुक अमुक गुन्हा झाला आणि म्हणून हस्ताक्षर तज्ञाकडून
ते व्हेरीफाय करून त्याच्यात पुढे काहीतरी केलं की नाही हस्ताक्षर बरोबर आहे किंवा नाहीये. पण आता कॉर्पोरेट लेव्हलला पण हे वापरलं जातं असं आपल्या बोलण्यात आलं होतं. तर मला त्याच्याबद्दलचे अनुभव ऐकायचे आणि इंडिव्हिज्युअल लोकांच्या बरोबरचे पण अनुभव ऐकायचे. तर HR फर्म्स बरोबर मी काम करते. तर त्याच्यात 2 प्रोसेसमध्ये माझं काम मला काम करता येतं. एक तर जेव्हा ते हायरिंग करत असतात कुठल्याही व्यक्तीला, जेव्हा आता एक ज्युनियर लेवलवरती ते काही मला काम देत नाहीत, कारण मग तेवढा पगारच नसतो, तर त्यामुळे माझी फीज तसं ते काही होत नाही. पण जिथे एक टॉप लेवल मधली जी रिक्रुटमेंट असते तिथे ते समजा त्यांचे जे काही शॉर्टलिस्टेड क्लायंट्स असतील की त्यांना असं लक्षात येतं की अरे हे या पोझिशनसाठी 3 कॅन्डिडेट्स जे आहेत ते सुटेबल आहेत, पण ह्याच्यापैकी आपण कोणाला निवडायचं. तर एक सायकोलॉजी टेस्ट करणं हा एक पर्याय असतो. पण सध्या माझ्याकडे अशी कामं खूप येत आहेत कारण ते कॅन्डिडेट्सनी सायकोलॉजिकल टेस्ट करायला नाही म्हटलं की आम्ही ती देणार नाही. मग त्याच्यात त्यांनी म्हटलं की मग आम्ही ग्राफोलॉजिस्ट कडून तुमचा रिपोर्ट घेऊ का, कारण त्याच्यासाठी पण मला हस्तलिखित लागतं, त्याच्याशिवाय काही ते होणार नाही. त्यामुळे मग त्यांची परवानगी घेऊन त्यांची सही आणि त्यांचं हस्तलिखित पाठवून मग त्या कंपनीला त्या माणसांची नियुक्ती कुठल्या आधारावर करायची आहे, म्हणजे थोडक्यात हस्ताक्षरातून हा माणूस लॉयल आहे का, नोकरी जास्ती वेळ करणार का नाही. कारण हल्ली काय होतं की इतकी प्रोसेस करून आणि आपण कोणाला तरी हायर करायचं आणि त्यांनी 2 महिन्यात 6 महिन्यात तो सोडून गेला म्हणजे ती फार पंचायत होते, सगळी ट्रेनिंगची कॉस्ट वगैरे वगैरे सगळं, आणि त्यांना परत ते पहाडे सुरुवातीपासून वाजायला लागतात. तर लॉयल्टी, इंटेग्रिटी की कंपनीचा पैसा तो नीट वापरू शकणार आहे की नाही, कारण इतकी समजा हाय लेवलची पोझिशन असेल तर त्याच्याकडे त्याच्या सहीवरती बऱ्याच गोष्टी अप्रूव्ह होणार असतात. तर त्यांनी अफरातफरी पैशाची करू नये, ते सहीवरून आणि हस्ताक्षरातून कळतं. नंतर साधारण स्किल्स ज्याला आपण म्हणतो, लिडरशिप स्किल्स आहेत का नाही, बिझनेस डेव्हलपमेंट करू शकणार का नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत का नाहीत, हे सगळं हस्ताक्षरातून कळतं. बर, हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. आपण थोडंसं याच्यात डिटेलमध्ये जाऊयात. आता उदाहरणार्थ तुम्ही इंटिग्रिटीचा मुद्दा सांगितला किंवा पैशांची अफरातफर होणार की नाही, किंवा करण्याची शक्यता किती आहे कदाचित असं म्हणूयात आपण त्याला, कारण ऍक्च्युअल काय होईल ते कदाचित कुणीच सांगू शकणार नाही, त्या सिच्युएशनवर अवलंबून असेल. तर तुम्ही हस्ताक्षरातलं कुठले पॅटर्न्स तुम्हाला याबद्दलचे क्लूज देतात, असं काही एक्झाम्पल सांगू शकाल का? आता असं त्याला एक टर्म आहे, स्टॅकिंग म्हणतात त्याला, की आपण 4-5 गोष्टींना मिक्स करून आपण व्यक्तीबद्दल हा अंदाज बांधतो. तरी त्याच्यात कसं आहे, समजा कोणी पैसे ह्याची अफरातफरी करणं बऱ्याच वेळेला हस्ताक्षरातून आम्ही शोधून पण काढलेलं आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये स्टोअर मधून चोऱ्या व्हायच्या, तर स्टोअर मध्ये जी 4 माणसं स्टोअर कीपर म्हणून बॅच मध्ये काम करायची शिफ्टमध्ये, त्यांचे हस्ताक्षर घेऊन आणि नेमकी चोरी कोणी केली आहे हे त्यांनी त्या रात्री, ज्या रात्री चोरी झाली त्याच्याबद्दल त्यांना लिहायला सांगितलं आणि त्यांच्याकडून असं ते शोधता आलं की नेमकं कुणी गडबड केली आहे ते असं. कारण सीसीटीव्ही त्यांनाही माहिती असतात की कुठे लावलेले आहेत, त्यामुळे त्या सीसीटीव्ही ला न दाखवता जे काही करायचं होतं ते त्यांचं झालेलं होतं करून, पण त्या हस्ताक्षरातून कळतं. थोडक्यात 2-4 गोष्टी त्यातली एखादी समजा सांगेन तर चोरी करणाऱ्या माणसाला ना त्याचं मन खात असतं चोरी झाल्यावर, आणि हस्ताक्षर हे जे आहे हे आपल्या अंतर्मनाचं किंवा सबकॉन्शियस माइंडचं लेखन आहे असं म्हणतात. त्यामुळे ते लिहित असताना त्या बाबतीत त्याच्याकडून ती काही वेळा तुम्ही बघा, म्हणजे अगदी खूप लहानपणाचं समजा उदाहरण सांगते की डायनिंग टेबलवरती गुलाबजाम ठेवलेले होते आणि घरात 3-4 लहान मुलं आहेत, तर ज्या मुलांनी खरंच तो गुलाबजाम उचललेला असतो ना, तो एक्स्ट्रा कॉशियस असतो. बरोबर. तो अरे माझ्या हाताला चिकटणायला लागलेलं आहे, तोंडाला कुठे नाहीये ना, त्याचे बरेच ऍक्शन्स जे असतात
खरं त्याच्यावरून घरातल्या मोठ्यांना कळतं की नेमकं गुलाबजाम कोणी पळवलाय ते. कारण ज्यांनी केलेलं नसतं तो कॅज्युअल असतो ना, तो म्हणतो की हो मला नाही माहिती कुठे होता. हा बरोबर. एकदम कॉन्शियस होता, याला विचारलं कुठे गेला लाडू, की तो तो थोडंसं आहे ना जास्ती म्हणजे ऍक्टिंग करायला जातो थोडक्यात. हो हो आणि मग पकडला जातो. तसं ते हँडरायटिंग मध्ये होतं. पण चोरी व्हायच्या आधी पकडायचं असेल तर अ, ही सवय असते बघा. एखादा माणूस जी आहे ती म्हणजे कुठल्या तरी प्रसंगामुळे चोरी करणं ही एक गोष्ट वेगळी आहे, की हम्म, आपण बघतो असं की बाबा परिस्थितीमुळे काही लोक चुकीचं काम करतात आणि काही लोकांना ती सवयच असते. हम्म, म्हणजे याच्यात त्या कंपनीचा मालक जो होता तो पोळलेला होता, की माणूस जो होता त्यांचा प्लांट हेड म्हणजे इंडिया हेड होता तो, आणि तो त्याला 8,000 पर डेच्या हॉटेलमध्ये राहायची परवानगी असूनही तो 3,000 पर डेच्या हॉटेलमध्ये राहायचा आणि 8,000चं बिल लावायचा. बर तर तो म्हणाला हम्म, की मला अशी माणसं नकोय. त्यांनी समजा 8,000 दिलेलं आहे तर त्यांनी राहावं ना, त्यांनी 8,000 रुपयाच्या हॉटेलमध्ये राहावं, त्यांनी ही शुड बी कम्फर्टेबल, कारण ही इज डुईंग व्हॅल्युएबल वर्क फॉर द कंपनी. तर त्यांनी हम्म, 3,000च्या हॉटेलमध्ये थांबू नये. तो हम्म, म्हणाला आपली ऐपत आहे की आपण आपल्या माणसाला छान ठेवू शकतो, तर त्यांनी ते हम्म, यूज करावं. हम्म, हम्म. तर ते थोडी ती जी अफरातफरी दिसते, म्हणजे थोडक्यात अंतर्मनात कुठेतरी काहीतरी गडबड आहे हा हे हस्ताक्षरावरून लक्षात येतं. बर तर हाच मुद्दा घेऊन आपण असं म्हणूयात की आता आत्ताच्या काळात ऑलमोस्ट सगळीकडे कम्प्युटर्स आणि मोबाईल झालेत आणि सगळेच जण कम्प्युटर्स वापरतात. इव्हन शाळेतली मुलं पण कम्प्युटर्स वापरायला लागली आहेत. तर तरीही आत्ताच्या काळात हस्ताक्षराचं महत्व किंवा हस्ताक्षरावरनं माणसाच्या स्वभावाचं महत्व हा विषय तितका रिलेव्हंट राहिलेला आहे का? मी आता गेल्या महिन्यात एक ऑनलाईन अशी चर्चा अटेंड केली होती ज्याच्यात डिमेन्शिया आणि अल्झायमर्सचे पेशंट्स वाढतायत अशी ती बर चर्चा होती. आणि थोडा वेगळा विषय काढलाय मी, हो पण हो त्याच्यात त्यांनी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की आपण हल्ली हे तुम्ही म्हणताय तसं लॅपटॉप मोबाईल, त्याच्यातही मोबाईल सॉफ्ट स्क्रीनचा मोबाईल, स्मार्ट स्क्रीन की ज्याच्यात फक्त बोट टच केलं की कामं होत आहेत. तर हम्म, आपली ही बोटांची जी पेरं आहेत ह्यांच्यावरती प्रेशर पडत नाहीये. हम्म, ह्याच्यावर प्रेशर पडत नाहीये तर ते प्रेशर इथे पोचत नाहीये. ते प्रेशर इथे पोचत नाहीये म्हणून बरेचसे टिश्यूज जे आहेत त्यांना व्यायाम मिळत नाहीये. अच्छा तर त्याच्यात त्यांनी उपाय सांगताना असं सांगितलं होतं की असे बोट दाबा, नुसती हम्म, बसलेले असाल टीव्ही बघत तरी बोटांची पेरं दाबा. हम्म, किंवा आधीच्या काळी तुम्ही बघा आजीबाई सगळ्या त्या माळा हम्म, जप करायच्या. हो सो इफ यू म्हणजे त्याबद्दल समजा विचार केला तर ती क्रिया कशी व्हायची की 108 मणी त्या माळेतले जप करताना हो प्रत्येक मणी थोडासा दाबून आणि मग तो पुढे सरकवतात, थोडासा हो दाबून तो पुढे. आता ते जे दाबणं आणि पुढे सरकवणं आहे ते हे 2 बोटांमुळे होतं, आणि हे बोट आपली जी आहेत दीज आर द प्रेशर पॉइंट्स मेंदूच्या टिश्यूज साठी. ग्रेट हो वाव हे खूपच वेगळं थिंकिंग आणि खूपच वेगळी इन्साइट आहे हा. फारच छान फारच छान. म्हणजे मी बऱ्याच सिनियर सिटीजन्स क्लब मध्ये मला बोलवतात की ये बोलायला, हम्म, गप्पा मारायला ये असं, आणि हम्म, मी आवर्जून जाते. कारण मला सगळ्या त्या आज्या काकू मावशांना सांगायचं असतं की रोज एक पान लिहा तुम्ही. हम्म, हम्म, कारण आपण जेव्हा हे पेन धरतो तर आपली ही हम्म, मुळात 2 बोटांवरती प्रेशर येतं. हो तिसरं बोट आधाराला घेतो आपण आणि आपण लिहितो. हम्म, हम्म, तर ही जी प्रक्रिया आहे ही मेंदूचा व्यायाम आहे हा. हम्म. आणि 100 ते दिवस करत कोणी राहिलं लिहून, पाहिजे. 100 दिवस म्हणजे तुम्ही असं बघाल तर तुमच्या लक्षात येईल की हे अल्झायमर्स आणि डिमेन्शिया वगैरे सारखे जे आजार आहेत ते आत्ता बळावलेले आहेत, आणि ह्याच्या आधी लोकांचं पोळ्या करणं बंद झालेलं आहे, बायकांचं हम्म, भांडी घासणं, कपडे धुणं, की ज्याच्यात ह्या बोटांवरती प्रेशर यायचं.
हम्म. हल्ली नळही बघा, आधी नळ असायचा ना, त्याला तरी हम्म. किमान आपल्याला प्रेशर देऊन उघडायला लागायचं असते. हल्ली ते हम्म. नुसतं असं बटन पुढे मागे केलं की झालं. हम्म. आणि आता तर आलेल्या नळांमध्ये खाली नळाच्या खाली हात धरला की सेन्सिटिव्ह म्हणजे काय सेन्सरमुळे सेन्सरमुळे नळ चालू आणि बंद होण्याचं आलंय. म्हणजे स्पर्श सुद्धा नाही होत कुठे. आणि Correct. कोरोनाच्या काळानंतर ते टचलेस गोष्टी अजून वाढणार आहेत. अच्छा अच्छा. बर. मग त्या दृष्टीने विचार केला तर शाळेतल्या मुलांना पूर्वी जे शुद्धलेखन करायचं शाळेच्या अभ्यासक्रमाचा एक पार्ट असायचा, मे बी नॉट व्हेरी फॉर्मल पण ऍटलिस्ट इनफॉर्मल, की 1 पान 2 पानं शुद्ध लेखन करून आणा. तो पुन्हा एकदा रिवाईव्ह करायला हवा असं वाटतं का तुम्हाला? मी तुम्हाला खरं सांगते, तुमची कुठे समजा ओळख बिळख असेल तर तुम्ही हे कसं लागू करता येईल, म्हणजे लॅपटॉप लहान मुलांना, कारण 18 वर्षाचं वय किंवा जेव्हा जोपर्यंत आपण किमान शाळेत आहोत, एक 16-17 वर्षाच्या वयापर्यंत मेंदूची जडणघडण चालू असते. हम्म. आणि तेव्हाच आपण घरी पण असंच म्हणतो की त्यावेळेला लागलेल्या सवयी ज्या आहेत त्या आयुष्यभर पुरतात आपल्याला. 2 वेळेला दात घासणं आहे, नाश्ता करणं आहे, व्यायाम आहे, चांगल्या म्हणजे जे आपल्याकडे पहाडे म्हणणं किंवा परवचा वगैरे वगैरे ह्या सवयी होत्या या ह्याच्याचसाठी होत्या, की एकदा मूळ सगळं चांगलं झालं, बोन आतून तयार जे चांगलं झालं, की मग पुढच्या आयुष्यातली लढाई लढायला तुम्ही म्हणजे तुमच्यात सामर्थ्य येतं असं मला वाटतं. तर रोज लिहिणं हे म्हणजे आज मी तुम्हाला सांगेन की त्यावेळेला खूप राग यायचा. माझे आई बाबा जे होते ते फार शिस्तीत ह्या पद्धतीने सुट्टींच्या दिवसांमध्ये शुद्धलेखन झालंच पाहिजे, नाश्त्याच्या आधी व्हायला पाहिजे असायचं. समजा नाही झालं तर दुपारच्या जेवणाच्या आधी तर झालंच पाहिजे, नाहीतर जेवण मिळणार नाही असा नियम होता. आणि माझं बालपण जे आहे ते उत्तर भारतात गेले म्हणून मी 3 भाषांमध्ये लिहायचे, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. अरे वा. तर तिन्ही भाषांचं व्याकरण वेगळं आहे, ते कळतं, शब्द नवीन नवीन कळतात. हा त्याचा मी म्हणेन बाय प्रोडक्ट आहे लिखाणाचं. पण म्हणजे कोरं पान आहे ना, हे मी तुम्हाला दाखवायला काढलंय. कोऱ्या पानावरती सरळ लिहिता येणं हे भल्या भल्यांना जमत नाही. अगदी 100% मान्य आहे. बरोबर. आणि हे शिकवून येत नाही. म्हणजे किती प्रॅक्टिस करा, ज्यांना जमत नसेल, म्हणजे आज मी प्रेक्षकांमध्ये सांगते, समजा कोणी हे जमवलं तर मला तुम्ही नक्की कळवा, कारण हे जमत नाही. पण म्हणजे आता आपण हस्ताक्षर लिहिणं याच्याकडून थोडेसे आपण तो संपूर्ण प्रोसेसच तुम्ही कशी वापरताय, उदाहरणार्थ तो कागद तुम्ही कसा धरलाय आणि मग तुम्ही डाव्या साईडला आणि उजव्या साईडला जागा सोडली आहे का आणि वरती खाली जागा सोडली आहे का, अशा प्रकाराने तुम्ही मगाशी जे सांगत होतात मला की फक्त लिपी किंवा फक्त अक्षर याच्याशी लिमिटेड न राहता ओव्हरऑल ते ग्राफिक म्हणून कसं दिसतंय आणि ते कसं त्या माणसानी निर्माण केलंय, प्रेझेंट केलंय, ह्याच्यावरून तुम्ही तुमच्या काय म्हणूयात ज्याला सल्ला देण्यासाठी तुम्हाला याची इनपुट्स मिळतात असं म्हणता येईल का? अगदी बरोबर म्हणताय, कारण हे म्हणजे हा कागद जो आहे तो लेखकाने कसा वापरलाय. आता तुम्ही याच्यात पाहिलं तर या कागदात जी सही आहे ती मध्यभागी केलेली आहे. ही सही आहे इथे. तर कोऱ्या पानावरती समजा कोणाला कोरा पान दिलं तर तो डावीकडे सही करतो का उजवीकडे सही करतो, मध्ये सही करतो का वरती करतो का खालती करतो, मजकूर संपल्या लगेच सही करतो का थोडी जागा सोडून मग सही करतो, मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, हे तो कसे सांभाळतो, ह्याच्यावरून त्या व्यक्तीचं अगदी मुळात सांगणं तर जे बालपण किंवा ज्याला आपण अपब्रिंगिंग म्हणतो ते कसं झालेलं आहे तिथपासून, म्हणजे याला आपण म्हणूया समजा की त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि तो व्यक्ती भविष्य काळाकडे कसा बघतो आणि तो कसा पुढे जाणार आहे
हम्म. हे सगळं त्याच्या हस्तलिखित मधून सांगतायत. अरे वा. बर. मगाशी आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा आपण दोन वेगवेगळ्या काय म्हणूया ज्याला थोड्याशा तपशीलवार फरकाबद्दल बोललो. एक होतं ग्राफोलॉजिस्ट हू अनलायझेस द हँडरायटिंग अँड ग्राफोथेरपिस्ट हू सजेस्ट द करेक्शन्स ऑन दॅट, असं आपण जे बोललो होतो त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. की तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ते बहुतेक सगळं ग्राफोलॉजी बद्दल होतं, आणि ग्राफोथेरपिस्ट हा काय प्रकार आहे, त्यात काय केलं जातं आणि ते का महत्वाचं आहे हे मला ऐकायला आवडेल. मी बऱ्याच वेळा सांगताना असं म्हणते की मला अहो रात्री झोप नीट लागत नाही. आता बरेच प्रयत्न करून होतात की असं करूया तसं करूया. मग कोणीतरी सजेस्ट करतं की ब्लड टेस्ट करून घे, की असं का होतंय, का भूक लागत नाही, काय ते. तर अनालिसिस करून घेणं हँडरायटिंगचं, हे म्हणजे अनालिसिस म्हणजे ब्लड रिपोर्ट झाला, की तो रिपोर्ट आला आपल्याकडे की विटॅमिन बी कसं आहे आणि शुगर कशी आणि हे कसं आहे. त्यामुळे मग ते सांगता आलं की अरे ही व्यक्ती जी आहे ती तिच्यामध्ये ॲरोगन्स आहे किंवा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा फिजिकल स्ट्रेंथ जी आहे ती कमी आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, डिटर्मिनेशन कमी आहे, इमॅजिनेशन कमी आहे. अशा वेगळ्या वेगळ्या पैलू काय कमी आहे आणि काय चांगलं आहे. तर डिसिप्लिन्ड आहे, ऑर्गनाइज्ड आहे, नेटाने काम करणारा आहे, हे अशा प्रत्येक गोष्टी कळते. मग आपण काय करतो, तो ब्लड रिपोर्ट घेऊन आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर म्हणतो की असं कर, ह्या गोळ्या 3 महिने घे. मग तसं मी साधारणपणे 40 दिवसांची थेरपी डिझाईन करते. अच्छा. बर. म्हणजे लेखकाबरोबर मी त्याला म्हणते की हे तुझ्या स्ट्रेंथ्स आहेत आणि या तुझ्या विकनेसेस आहेत. तर आपण या विकनेसेस मध्ये प्रायोरिटी वरती कुठल्या विकनेस वरती काम करायला सुरू करायचं. म्हणजे मग बाबा तुझ्या आधी आपण कॉन्फिडन्स वाढवूया का तुला जे कॉन्सन्ट्रेशन व्हायला त्रास होतोय ते वाढवूया का म्हणजे नोकरी आहे, सिक्युरिटी वाटते, पण व्यवसाय करावा असा वाटतोय, मग आपण त्या संदर्भात काहीतरी काम करूया का. मग असे मी बेसिक 3 पॉइंट धरते की ज्याला घेऊन आपण पुढे जाऊया. आणि मग त्यांना मी रोजची एक्सरसाइज देते. मग ते मला त्याचा अभ्यास करून फोटो काढून पाठवतात. आणि त्या ऑडिटरच्या दृष्टीने मी बघते की अजून बरोबर येत नाहीये ते. म्हणजे थोडक्यात स्मॉल आय वरचा टिंब हा आपण समजा घेतला, तर बऱ्याच लोकांचा स्मॉल आय वरचा टिंब जो आहे तो टिंब नसून तो गोलाकार हॉलो डॉट असतो. बरोबर. टिकली सारखा किंवा छोटीशी लाईन असते ती. म्हणजे आता माझ्याकडे मोबाईलमध्ये पण मॅग्निफाईंग ग्लासचं ऍप्लिकेशन आहे आणि मी ऑफिसमध्ये भिंग ठेवते हे बघायला. म्हणजे तशी आता काय सवय झाल्यामुळे फोटोमध्ये पण कळतं ते की याचा आय डॉट कसा आहे. पण तुम्ही समजा घरातल्या लोकांचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काही वेळा तो डॉट जो आहे तो व्ही सारखा दिसतो. बर. आणि कधी कधी तो सरळ व्ही असतो आणि कधी कधी तो उलटा व्ही असतो, टोपी सारखा इन्व्हर्टेड व्ही असतो. किंवा ती रेष उभी रेष असते किंवा आडवी रेष असते. मग तो हा आय डॉट आहे त्याच्यात कधी कधी तो अगदी जवळ डॉट असतो, कधी कधी तो वरती असतो, कधी कधी उजवीकडे असतो, कधी कधी डावीकडे असतो. असे इतके प्रकार फक्त आय मध्ये आहेत. बरोबर. आणि मग समजा दुरुस्ती करायचे म्हटले तर मग त्याला वेळ लागतो. बरोबर. नाही, आता खरंच हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट तुम्ही सांगितलात की माणसाचं व्यक्तिमत्व, त्याचं अपब्रिंगिंग, त्याचं शिक्षण किंवा त्याच्या मानसिक स्टेट की हस्ताक्षरातून रिफ्लेक्ट होते हे कळणं कम्पॅरेटिव्हली खूप सोपं आहे. कारण तुम्ही आता ते समजावूनही सांगितलं. मला उलट्या प्रवासाबद्दल विचारायचं आहे की मी माझं हस्ताक्षर, मी जो काही आय वरचं अनुस्वार देतो तो पूर्ण गोल देणं आणि तो तशा ऐवजी ऍक्च्युअल टिंब देणं किंवा त्या टोपीच्या ऐवजी उलटी किंवा सुलटी जी काय तुम्ही सजेस्ट कराल ती, त्याच्यानी उलटा कसा फरक पडत जातो, म्हणजे त्याच्यानी स्वभावात कसा फरक पडत जातो. आता हे याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणूया आपण.
बर. कारण मेंदू आहे जो त्याच्यात बदल काही होणार नाहीये. हम्म. म्हणजे जो ब्रेन आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्यात. पण आपल्या हम्म. ब्रेनवरती न्यूरॉन्स आहे आणि त्या न्यूरॉन्सचं सर्किट आहे. बर. म्हणजे थोडक्यात आपण पहिल्यांदा जेव्हा कुठल्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला माहिती नसतं ते, की आपण कुठे जातोय. पण एकदा आपण जाऊन आलो की एक नवीन सर्किट तयार होतं. ओके. मग आपल्याला कोणी विचारलं की अरे तिचं घर कुठे आहे, की मग आपण बरोबर सांगतो की अगं तिथे तो मॉल आहे ना, तिथे मागे. आता ते सर्किट तयार झालंय. ह्या पद्धतीने प्रत्येक अक्षर लिहितानाचं एक सर्किट तयार झालेलं आहे. बर. ओके. की आता म्हणजे A to Z असे 26 अल्फाबेट्स आहेत. क ख ग ग अजून जास्ती आहेत ते. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अक्षर काढतो. खरं स्टँडर्ड अक्षर जे आहे ते आपल्याला लहानपणी शिकवलेलं सगळ्यांना सारखंच आहे. पण हळूहळू हळूहळू जे आहे लहान मुलांचं 10वी 12वी त्याच्या पुढे येईपर्यंत अक्षर बदलतं ते का? कारण त्यांच्यावरती जसे संस्कार आणि जे शिकवलं जातं त्याप्रमाणे जे मूल ग्रहण करतं आणि त्याला ते अप्लाय करतं लिहिताना किंवा वागताना, त्याप्रमाणे त्याचे ते A to Z अल्फाबेट्स वेगळे वेगळे असतात. आता समजा तो जर थोडक्यात आयचं उदाहरण आपण पुढे नेऊया, तर समजा त्या आय वरचा डॉट जो आहे तो त्या व्यक्तीचा असा हॉलो गोल होतोय, तर त्याचा एक अर्थ आहे. आता तो अर्थ म्हणजे ती भावना ऑलरेडी त्याच्या ब्रेनमध्ये त्या न्यूरॉनच्या सर्किटमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. सो इट इज अ प्रोसेस ऑफ अनलर्निंग अँड रिलर्निंग. कि मग आपण त्याला समजा सवय लावायची की आता हा असं नाही द्यायचा आहे, आता एकच टिंब द्यायचा आहे. तो टिंबाची प्रॅक्टिस करताना काय होतं, याच्यात मला सांगायला आवडेल की सायन्समध्ये लहानपणी केमिस्ट्रीत शिकलो होतो की कुठलीही बॉन्डिंग तयार व्हायला 21 दिवस लागतात. तसं आपणही म्हणतो की कुठली नवीन सवय, चांगली सवय लावायची असेल तर सलग 21 दिवस केलं की आपल्याला थोडक्यात समजा पहाटे 6 वाजता उठायची सवय लावायची असेल तर अलार्म लावून 21 दिवस उठलं की आपलं शरीर आपल्याला प्रद्युत करतं की उठायचंय बरं का असं. तर ही 21 दिवस बेसिक प्रॅक्टिस करून घेते. पण बऱ्याच वेळा काय होतं की तेवढे लोक म्हणजे ते टिकत नाही, म्हणून मग मी 40 दिवसांचा थेरपी पिरियड सांगते लोकांना. बर. ओके. कारण ते करत करत अभ्यास तसं येते. हो हो बरोबर. आपण थोडस तुमच्या इतक्या वेळ सगळं आपण अपब्रिंगिंग बद्दल बोललोय, तुम्ही थोडंसं तुमच्या आई वडिलांच्या शिस्तशीरपणाबद्दलही सांगितलं. तुमची थोडीशी बॅकग्राऊंड सांगा. लहानपण कुठे गेलं, काय शिकलात, काय केलं, नोकरीबद्दल तुम्ही मगाशी सांगितलं ते त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही इथे येण्यापूर्वीची तुमचं जे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं इनपुट मिळून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. मलाही आवडेल सांगायला. माझा जन्म जरी ठाण्याचा असला तरी मी जन्मानंतर दिल्लीला राहिले, कारण माझे वडील ग्वाल्हेरचे आहेत म्हणून. त्यामुळे दिल्ली, ग्वाल्हेर आणि नॉर्थ इंडिया, भोपाळ, इंदौर, उज्जैन इथे नातेवाईक होते. त्यामुळे माझ्यावरती थोडा नॉर्थ इंडिया आणि हिंदी भाषा वगैरे वगैरे ह्याचा भरपूर प्रभाव आहे. आणि अभ्यास करूनच आपण चांगली नोकरी मिळवू शकतो आणि त्याच्याचमुळे आर्थिक स्थैर्य येईल, हा एक लहानपणापासूनच दिलेली शिकवण होती की या पद्धतीने जायचं आहे असं. म्हणून मग 12वी सायन्स, मग आर्ट्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं कारण मला इंजिनिअरिंग नव्हतं करायचं. पण मी मॅथ्स, फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स घेऊन केलं. तर तिथे कुठेतरी फिलॉसॉफी पण आयुष्यात माझ्या आलं आणि आता मला जाणवतंय की हा हँडरायटिंग मुळे जे मी अंतर्मनापर्यंत पोहोचले, तर त्यामुळे तो माझा प्रवास अजून पुढे वेगळ्या वेगळ्या दिशेने चालू आहे. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं वाटलं की पटकन नोकरी कशामुळे मिळेल, मग काहीतरी प्रोफेशनल कोर्स करूया आपण की ज्यांनी प्रॅक्टिस किंवा नोकरी असं. म्हणून मग मी LLB करायला घेतलं. LLB फर्स्ट इयर होतच असताना माझे दिल्लीचे काका म्हणाले की तू कंपनी सेक्रेटरी म्हणून एक कोर्स आहे, चांगला प्रोफेशनल कोर्स आहे आणि LLB बरोबर इट इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन फॉर कॉर्पोरेट जॉब.
आणि त्यांनी त्याच्याबरोबर मला IAS प्रिलिम्सचा पण फॉर्म पाठवला की तू बर. दोन्ही दे. तर मी त्यांना म्हणाले की थोडं शिस्तीत वाढवलं होतं म्हणून जरी हुशार होते तरी बसून अभ्यास करणार. तर मी म्हंटल मी एकच करणार आहे काहीतरी, तुम्ही सांगाल ते करेन. आणि माझे काका हे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते. तर ते मला म्हणाले की तू कॉर्पोरेट नोकरीतच जा, कारण तिथे मेरिटला प्राधान्य दिलं जातं. तर ते चांगलं राहील तुझ्यासाठी. म्हणून मी LLB बरोबर CS केलं. अच्छा. CS करत असताना मी सुप्रीम कोर्टात 2 वर्ष प्रॅक्टिस केली. त्यामुळे बर. कपिल सिब्बल, अरुण जेटली आणि एकूण कायद्याचा काय प्रभाव आहे आणि काय आहे तेही लक्षात आलं. ते मला खूप आवडायला लागलं होतं, पण माझ्या असंही लक्षात आलं की अति कायदा केला की जरा भावनाप्रधान माणसांना त्रास होतो आणि भावनांकडे दुर्लक्ष होतं. तर कुठेतरी आयुष्यात बॅलन्सच राहायला पाहिजे असं ते होतं. म्हणून मी ते न करता CS कम्प्लीट करून त्याची पब्लिक लिमिटेड नोकरी केली, पब्लिक लिमिटेड कंपनीत. तेही मला फारसं काही आवडलं नाही, कारण मला बोलायला भरपूर आवडतं आणि कंपनी सेक्रेटरी म्हणजे पगार खूप असतो, पण रेकग्निशनही असतं, कारण कंपनीत एकच कंपनी सेक्रेटरी असतो, त्यामुळे तसं काही कॉम्पिटिशन नसते, काही नसतं. समहाऊ ते मला आवडलं नाही, काही कुठेतरी रुचलं नाही. मग मी लॉ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून होते. मग त्याच्या बरोबरीने CS च्या स्टुडंट्सला शिकवायलाही सुरू केलं होतं. आणि फायनली HDFC होम लोन्स ही जी कंपनी आहे त्याच्यात मी नोकरी करायला लागेल. तिथेही मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामं केली. लग्न झाल्यानंतर पुण्याला आले आणि एक 15 वर्षाची नोकरी करून मला असं वाटलं की बस बहुत हो गया. अच्छा अच्छा. या त्याच्यात तुमच्या मला आवडेल तुम्हाला सांगायला की लोन अग्रीमेंटच्या वरती सह्या जेव्हा घेतो तेव्हा साधारणपणे लोन घेणारा माणूस बॉरोवर 25-30 सह्या करतो. तर ते सुद्धा एक इनपुट होतं माझ्यासाठी, कारण त्या व्यक्तीबरोबर इंटरॅक्शनही व्हायचं, त्याची सहीही बघायला मिळायची, त्याचं बॅकग्राऊंड, कारण ऍप्लिकेशन फॉर्म असतोच आमच्याकडे म्हणून बॅकग्राऊंड माहिती असायचं. तर ते कुठेतरी माझ्या ज्या सर्किटमध्ये होतं तिथे त्याची ती इक्वेशन तयार व्हायला लागली होती. ते सगळं इनपुट आता फायनली या प्रोफेशन मध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागलंय. ओके. हा, येस. आता करिअर गायडन्स मध्ये समजा म्हणजे पालक मुलांना घेऊन येतात की करिअर गायडन्स हस्ताक्षर बघून, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटतं असं, कारण मग खूप वेगळे पर्याय सुचवता येतात त्याच्यामुळे, माझ्या बॅकग्राऊंडमुळे की कारण पालकांना असं वाटतं ना, जे एस्टॅब्लिश्ड करिअर आहेत त्याच्यात सिक्युरिटी जास्ती आहे. मगाशी आपण जे बोलत होतो की लोक कुठल्या कुठल्या कारणाकरता तुमच्याकडे येतात, तर तुम्ही त्याची काही उदाहरणं सांगता बहुतेक आपण थोडे डायव्हर्ट झालो, तर ते थोडंसं सांगा ना. की सिग्नेचर रिडिझाईन साठी बरीच मंडळी येतात. हो, बर. अरे वा. कारण सिग्नेचर आपण साधारणपणे 10वी किंवा 12वीत जी ठरवलेली असते बोर्डाची परीक्षा द्यायची तेव्हा, ती आपण सही कंटिन्यू करतो बऱ्याच वेळेला. ती त्यावेळेला कुठल्या तरी टीचरची सहीची कॉपी असते किंवा कुठल्या तरी मामा काकाची असते किंवा आई वडिलांपैकी कोणाची तरी सही बघून ती असते किंवा काहीतरी 2-3 सह्यांचं मिक्स असतं ते. पण ती सही साधारणपणे कोणी बदलायचं विचारात आणत नाही. तर जेव्हा हस्तलिखित आणि सहीचं विश्लेषण करते तेव्हा मला त्यांना सांगता येतं की बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, फक्त सही बदलली तर तुमच्याकडे येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात येतील की काय येतंय माझ्याकडे. किंवा आता जसं हे मी तुम्हाला जे हस्तलिखित दाखवलं, ह्याच्यात लेखकाने असं लिहिलंय की आय वॉन्ट टू ड्रॉप इनर्शिया अँड प्रोक्रॅस्टिनेशन, किंवा आय वॉन्ट टू इन्क्रीज माय सेल्फ एस्टीम. गेल्या लॉकडाऊनच्या काळात बरीच लोक स्पिरिच्युअलिटीकडे वळली आणि त्याच्यात बेसिक असं असतं की आपलं ब्रेथवर्क जे आहे ते जमत नाही
किंवा कॉन्सन्ट्रेशन जमत नाही. हम्म. तर त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे थेरपीसाठी लोक आली की ज्यांनी सांगितलं की हे जमत नाहीये, तर हे तू दुरुस्त करून देशील का? अरे वा, बर. म्हणजे ग्रॅफॉलॉजी हे सायन्स माझ्यासाठी खरोखरच तुमच्याशी बोलेपर्यंत पूर्णपणे नवीन होतं, आणि ते कशा पद्धतीने आता त्याचा उपयोग करतायत हे समजून घेणंही खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या सिच्युएशन तुम्ही सांगितल्यात की ज्याच्याकरता लोक तुमचा सल्ला घ्यायला येतात, ते खरोखरच नवीन लर्निंग आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे की लोक कशा प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवू इच्छितात आणि कुठल्या कुठल्या प्रकारांनी तो बदल घडवता येतो. हे दोन्ही मला फार आवडलं ऐकायला. मला फक्त जाता आता आपण बराच वेळ गप्पा मारतोय आणि वेळ संपत आली असं वाटतं मला. मला एक विचारायचं होतं की या सगळ्या प्रवासात कुणा प्रसिद्ध किंवा माहिती असलेल्या माणसाचं हस्ताक्षराचा विश्लेषण करायची तुम्हाला संधी मिळाली का? आणि त्यातून त्याचं जे काय पब्लिक इमेज जी आहे आणि प्रत्यक्षात तो माणूस कसा आहे यात काही फरक जाणवला का? नाव सांगितलं नाही तरी चालेल, पण उदाहरण सांगितलं तर आवडेल. हा, थँक्यू. नाव, कारण काय होतं ह्या व्यवसायात ना, लोकांना म्हणजे मला म्हणून असं फारशी पब्लिसिटी करता येत नाही, कारण म्हणजे दुरुस्ती करायला भरपूर लोक येतात, पण तसं होत नाही. तर मला आवडेल एका व्यक्तीबद्दल सांगायला की जो मला अगदी खूप सुरुवातीलाच भेटला. मराठी चित्रपट सृष्टीमधलं चांगलं नाव आहे एक ते. तर सहज बोलता बोलता असं झालं की अच्छा तू चित्र हे करते, मग माझं सांग काय ते. आणि मी सांगितलं की असं करून बघूया का आपण ही सही, आणि जरा प्रॅक्टिस कर. म्हणजे मी प्रॅक्टिस वरती जरा जोर दिला, कारण प्रॅक्टिस म्हणजे काय होतं की ते आपल्या इथे रिसर्किट तयार झालं ना, की ज्याला आपण म्हणतो ना की एकदा काही बऱ्याचशा चांगल्या सवयी लागल्या ना की बाकीचं सगळं दुरुस्त होतं. हो. म्हणजे अगदी थोडक्यात मी खूप लोकांना म्हणते की एक सूर्यनमस्कार घाला फक्त रोजचा, पण ठरलेल्या वेळी घाला. तर ते ऍक्च्युली काय असतं, ती मेंदूला लावणारी सवय असते की आपण सकाळी 8 वाजता एक सूर्यनमस्कार घालायचंय. मग तोंड धुतलेलं नसलं तरी घाला, बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग, यू आर ट्रेनिंग युअर माइंड टू अढिअर टू द कमिटमेंट विच यू हॅव मेड टू युअर सेल्फ. आणि आपण काय करतो सहसा, आपण स्वतःलाच धोका देत असतो ऍक्च्युली, की मी उद्यापासून हे करीन, आणि आपण ते करत नाही. मग आपल्या आतला जो व्यक्ती असतो दुसरा, जो आनंदी झालेला असतो की अरे आता ही उद्यापासून जे आहे ते जंक फूड खायचं बंद करणार आहे आणि आपली तब्येत सुधारणार आहे, पण आपण ते करत नाही. त्यामुळे आपण वी कीप ऑन फेलिंग अवर सेल्फ ओनली. त्या व्यक्तीने काय केलं, तो मला पाठवायचा फोटो बसला असेल तिथे न्यूजपेपर वरती, म्हणजे जे सापडेल ते त्याच्यावर तो ती सह्याची प्रॅक्टिस करत होता. आणि त्यांनी वन फाईन डे त्याने मला फोन केला की मी बँकेत जाऊन सही बदलून आलो. मी म्हंटल मी नव्हतं सांगितलं हे, इतक्या लवकर कशाला बदलली सही, ती फिक्स झाली आहे का नाही ते. तर तो म्हणाला नाही नाही, तू म्हणाली होतीस की चांगलं वाटायला लागेल, तर चांगलं वाटायला लागलंय, मी सही बदलून आला. त्याच्या बायकोचा मला नंतर प्रत्यक्ष भेटली तेव्हा तिने मला सांगितलं की तुला थँक्यू होतं, कारण तो व्यक्ती कुठलंही मराठी दिग्दर्शक भेटायला आल्यानंतर त्याला काम आवडलं नसेल, करायचं नसेल, स्क्रिप्ट आवडली नसेल, तर तो ज्या पद्धतीने उत्तर द्यायचा ते ऐकून मला आत बसून त्रास व्हायचा की करायचं नसेल तर नको करू, पण नीट बोल, नीट सांग की त्यांना, कशाला दुखवायचंय. तर त्याची बायको म्हणाली की हा मोठा फरक झालाय त्याच्यात, की तो आता दुसऱ्यांना न दुखवता त्याला बोलता यायला लागले. हो, बर. हा म्हणजे अनइंटेन्शनल चांगला पॉझिटिव्ह फरक झाला का? हा काही डिझाईन नव्हता? हा डिझाईन होता, कारण तो प्रचंड टोचायचा, ते त्याच्या सहीमधून दिसत होतो की तो लोकांना टोचतो. फक्त मी त्याला हे करतो असं सांगितलं नव्हतं. मी त्याला असं म्हटलं होतं की आपण अशी डिझाईन करूया की तुझ्या वागण्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडे ऑटोमॅटिक येत नाहीयेत.
हम्म, हम्म. त्या आपण त्यांचा मार्ग सुकर करूया. मला अरे वा. सांगायला आवडेल की त्यांनी आयुष्यात सिरियल केली नव्हती, ती केली त्यांनी त्याच्यानंतर. बर. तो म्हणाला की मला असं वाटलं, म्हणजे त्याच्यानंतर तो बऱ्याच गोष्टींचं क्रेडिट द्यायला लागला की माझं घर झालं तुझ्यामुळे, पण ती बायको म्हणाली घर झालं कारण हा मालकांबरोबर नीट बोलला म्हणून झालं ते घर. अच्छा अच्छा. ग्रेट ग्रेट. चित्रा, थँक्यू सो मच. हा खूप वेगळा विषय आणि आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारांनी त्याच्यात खोलात जाता आलं. किती वेळ आपण गप्पा मारल्या तरी पडणारच नाही याची मला खात्री आहे. पण तरीही हे सगळं ऐकून विश्वसंवादचे जगभरातले श्रोत्यांना एक नवीन विषय त्याच्यातलं थोडंसं ज्ञान मिळेल आणि माहिती मिळेल असं मला वाटतं. आणि त्यातून ते स्वतःच्या हस्ताक्षराकडे तरी ऍटलिस्ट लक्ष द्यायला लागतील. आणि जे सांगितलं की दररोज एक पानभर लिहा, अशा प्रकारच्या जर काही सवयी लोकांना करता आल्या तर त्याचा फारच आपल्याला फायदा होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या फार छान गप्पा झाल्या. मला स्वतःला खूप मजा आली. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड बिंग अवर गेस्ट. मला जाता जाता एक सांगायला आवडेल की नक्की. आपली हेल्थ पण हे हँडरायटिंग मध्ये रिफ्लेक्ट होते. अरे बर. त्यामुळे समजा खरंच प्रेक्षकांनी रोज 1 महिना जरी लिहिलं हम्म. तरीही त्यांना त्याच्यात त्यांच्या तब्येतीत त्यांना फरक जाणवणार आहे. हो बर. ओके. तर त्यांनी नक्की लिहावं. म्हणजे हँडरायटिंग मधून कुठल्या आजारांसाठी ते ससेप्टेबल आहेत हे सांगता येतं. हो बर. अरे वा. हे पुन्हा एकदा काहीतरी वेगळं नवीनच नॉलेज आहे की हँडरायटिंग आणि हेल्थ हा प्रकार. ओके. इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट सजेशन दॅट यू आर शेअरिंग. थँक्यू सो मच अगेन. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.